मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं दुखापत झाल्याचं समजतंय। जळगावच्या वरणगावमध्ये जवानाच्या पार्थिवाचं दर्शन घेताना त्यांना ही दुखापत झाली आहे। जखमी अवस्थेत असलेले गिरीश महाजन उपचारासाठी सध्या नाशिककडे रवाना झाले। अपडेट जाणून घ्या, चंद्रशेखर देवे आपल्यासोबत आहेत। चंद्रशेखर, काय नेमकी घटना घडलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? जळगाव जिल्ह्यातल्या वरणगाव येथील अर्जुन बाविस्कर या वीर जवानाच्या अंत्यसंस्कारासाठी अंत्यदर्शनासाठी मंत्री गिरीश महाजन हे आज त्या ठिकाणी गेलेले होते। अंत्यदर्शन घेण्यासाठी ते आर्मीच्या ट्रकवरती चढले आणि ट्रकवर चढताच वरती असलेला एक लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला आणि यावेळी त्यांना मोठा रक्तस्राव झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि या घटनेनंतर रक्त स्राव होत असताना देखील मंत्री गिरीश महाजन यांनी पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर वरणगावमध्ये प्राथमिक उपचार घेतलेला आहे। काही वेळ त्या ठिकाणी विश्रांती घेतली आणि रक्तस्राव थांबल्यानंतर ते नाशिक येथे एका महत्त्वाच्या बैठकीसाठी गेल्याचं त्यांनी स्वतः आपल्याशी फोनवर बोलताना सांगितलेलं आहे। कोणीही काळजी करू नये, प्रकृती स्थिर आहे, अशा पद्धतीत त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। दीपक। चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।